ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानच्या कुरापतींबद्दल जगाला माहिती देण्यासाठी भारत सरकार आता पाकिस्तान डिप्लोमॅटिक स्ट्राईक सुरू करणार आहे। जगातल्या प्रमुख देशांना याबाबतची माहिती देण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाची स्थापना केली। हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशात जाऊन भारताची भूमिका मांडणार आहेत। येत्या 22 ते 23 मेच्या दरम्यान या शिष्टमंडळाचे दौरे सुरू होतील। या शिष्टमंडळात महाराष्ट्रातल्याही खासदारांचा समावेश आहे। त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश आहे। सर्वपक्षीय शिष्टमंडळाची जबाबदारी कुणाकुणाकडे त्यावर एक नजर टाकूया। काँग्रेसमधून शशी थरूर अमेरिकेत जातील तर दक्षिण आफ्रिका, इजिप्त, केनियाचा दौरा करतील सुप्रिया सुळे। तर यूएई आणि आफ्रिकन देशांचा दौरा करतील श्रीकांत शिंदे तर पश्चिम आशियात जातील रविशंकर प्रसाद। तर रशिया आणि स्पेनमध्ये जातील कनिमोळी तर संजय झा हे जातील जपान आणि मलेशियात। तर पश्चिम युरोपचा दौरा करतील जय पांटा। तर सर्वपक्षीय शिष्टमंडळात महाराष्ट्रातून कोण कोण आहे त्यावर देखील एक नजर टाकूया। सुप्रिया सुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, श्रीकांत शिंदे शिवसेना शिंदे पक्ष तर शिवसेना ठाकरे पक्षातून आहेत प्रियंका चतुर्वेदी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।